तुमची इंटरनॅशनल ट्रिप ठरलेल्या बजेटच्या थेट निम्म्या किमतीत येणार जर तुम्ही या 7 टिप्स पाळल्यात तर. या 7 टिप्स कुठल्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि हा लक्षात ठेवा, फक्त इंटरनॅशनल नाही तर डोमेस्टिक ट्रिपसाठी सुद्धा या 7 टिप्स ऍप्लिकेबल आहेत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि भाऊ, आता मे महिना आलेला आहे, तुम्ही ट्रिपचा प्लॅन करत असाल त्यामुळे मी तुमच्यासाठी अशा इंटरेस्टिंग टिप्स घेऊन आलो आहे ज्या मी कायम पाळत आलेलो आहे. आणि परत सांगतोय, या ज्या टिप्स आहेत ज्यांना आपली ट्रिप एकदम बजेटमध्ये करायची आहे त्यांच्यासाठी आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना होऊ दे खर्च. टिप नंबर 1, पहिली टिप आहे ते म्हणजे सीझन. आता तुम्ही कुठल्या सीझनला त्या डेस्टिनेशनला जाताय त्याच्यावरती बजेट अवलंबून असतं. कारण पीक सीझनला खूप जास्त रेट वाढतो हॉटेलचा, तिथल्या इंटरनल ट्रान्सपोर्टचा. त्यामुळे लक्षात ठेवा, ऑफकोर्स आता ऑफ सीझनला जाऊन उपयोग नाही, तर आपल्याला कायम शोल्डर सीझन नावाचा प्रकार असतो तो टॅप करायचा आहे. तुम्ही म्हणाल शोल्डर सीझन म्हणजे काय? साधं उदाहरण देतो. आता आपण गोवा पकडूयात. गोवा आपण नेहमीच तिथे जातो, तर गोवातला पीक सीझन कुठला आहे? तर नोव्हेंबर ते डिसेंबर किंवा नोव्हेंबर ते जानेवारी हा सगळ्यात जास्त गर्दी असणारा सीझन आहे. कारण ऑफकोर्स थंडी असते, क्रिसमस आहे, त्यामुळे हा एकदम पीक सीझन आहे. या सीझनमध्ये जर तुम्ही हॉटेल बुक करायला गेलात तर ऑफकोर्स तुम्हाला खूप जास्त महाग पडणार. तर तो गोव्यातला ऑफ सीझन कुठला आहे? तर जून, जुलै, ऑगस्ट. का? कारण खूप जास्त पाऊस असतो, तुम्हाला जास्त बीचवर जाता येत नाही, त्यामुळे हा जो सीझन आहे हा ऑफ सीझन आहे. पण आता ऑफ सीझन आणि पीक सीझन याच्या मधला एक सीझन असतो, तो म्हणजे शोल्डर सीझन. जेव्हा फार गर्दी सुद्धा नसते आणि तरी तुम्हाला छान ट्रॅव्हल करता येतं, पावसाची शक्यता सुद्धा कमी असते. तर गोव्यातला शोल्डर सीझन कुठला आहे? तर उन्हाळ्यात गेलात तर फेब्रुवारी आणि मार्च हा शोल्डर सीझन आहे. कारण तेव्हा आपल्या इथे परीक्षा असतात, फॅमिली फार प्रवास करत नाहीत, उन्हाळ्याला जस्ट सुरुवात होत असते, त्यामुळे खूप जास्त ऊन सुद्धा नसतं. आणि हेच पावसाळ्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर हा गोव्यातला शोल्डर सीझन आहे. का? कारण सप्टेंबरमध्ये पाऊस थोडा थांबलेला असतो, पडला तर अधूनमधून पडतो, वातावरण छान असतं आणि फारशी गर्दी नसते, कारण सगळी लोक आहेत ती नोव्हेंबरमध्ये प्लॅन करतात. आणि हाच शोल्डर सीझन प्रत्येक देशाच्या बाबतीत ऍप्लिकेबल असतो. जसं युरोपचा शोल्डर सीझन आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. त्याचं कारण असं आहे की नुकतीच असे पानगळतीला सुरुवात झालेली असते, स्प्रिंग सीझन असतो, एकदम जास्त थंडी पडलेली नसते आणि उन्हाळा पण नसतो. तर युरोपमधला मॅक्सिमम देशांचा पीक सीझन कुठला आहे? जून, जुलै, ऑगस्ट. आणि एकदम डिसेंबरमध्ये बर्फ पडतो. त्यामुळे आपल्याला असा प्लॅन करायचा की एकदम ऑफ सीझन पण नाही आणि एकदम पीक सीझन पण नाही, शोल्डर सीझन प्लॅन करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक देशाचा शोल्डर सीझन हा वेगळा असतो. जसा बालीचा जो असतो तो एप्रिल ते जून असतो, दुबईचा पण एप्रिल मे असतो. जसं आता हिमाचलचा पीक सीझन असतो आता मे आणि जून, खूप जास्त तेव्हा गर्दी असते. पण ऑक्टोबरमध्ये गेलात तर तुलनेने कमी गर्दी असते, किंवा एप्रिलमध्ये गेलात तर तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे हिमाचलचा पीक सीझन टाळून तुम्ही शोल्डर सीझन टॅप करू शकता. अशा वेळेस जर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन केली तर तुम्हाला हॉटेलचे चार्जेस आहेत ते खूप कमी मिळणार आहेत. त्याचबरोबर फ्लाईटचे चार्जेस सुद्धा तुम्हाला खूप कमी मिळणार आहेत. आत्ता जर तुम्ही मे महिन्यामध्ये जर सिमला ट्रिप बघितलीत किंवा अगदी लेह लडाख, काश्मीर, तुम्हाला फ्लाईटचे रेट म्हणजे ऑलमोस्ट इंटरनॅशनल फ्लाईट एवढे पडतील. पण ते जर तुम्ही मार्च एप्रिलला गेलात तर तेच चार्जेस जवळजवळ 30 ते 40% कमी असतील. खरं तर प्रत्येक इंटरेस्टिंग ठिकाणाचा जर तुम्हाला शोल्डर सीझन हवा असेल, प्रत्येक आपल्या भारतातल्या प्रसिद्ध ठिकाणांमध्ये कुठल्या वेळेला जायला पाहिजे याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईन. आता फ्लाईट सोबतच सगळ्यात मोठा खर्च असतो तो म्हणजे राहण्याचा. माझा दुसरा मुद्दा आहे, हॉटेलपेक्षाही एअरबीएनबी, होमस्टे प्रेफर करा किंवा हॉस्टेल प्रेफर करा. पण आता शक्यतो कुटुंब जर प्रवास करत असेल तर हॉस्टेलमध्ये राहणं शक्य होत नाही, कारण हॉस्टेलमध्ये 18 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींनाच राहायला परवानगी असते. त्यामुळे जर लहान बाळं असतील किंवा मुलं असतील 10-12 वर्षाची तर हॉस्टेलमध्ये परवानगी मिळत नाही. त्यामुळे कायम एअरबीएनबी प्रेफर करा. आता बरेच लोक मला सतत विचारतात की एअरबीएनबी सेफ आहे ना, आपण कोणाला कॉन्टॅक्ट करतोय कळत नाही. तर एअरबीएनबी एकदम सेफ आहे. पण परत एअरबीएनबी वरती गेल्यावरती तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता किंवा वेबसाईटवरती सुद्धा जाऊ शकता. हा अजिबात एअरबीएनबीचा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. ॲक्च्युली मला एअरबीएनबीचे पैसे द्यायला पाहिजेत, मी इतक्या वेळा रेकमेंड केलंय. असो, तर एअरबीएनबी वरती तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला रेटिंग दिसतं. जसं कुठल्याही हॉटेल बुकिंगच्या वेबसाईटवरती गेल्यावर त्या हॉटेलचं आपल्याला रेटिंग दिसतं, तसंच त्या घराचं, त्या होस्टचं आपल्याला रेटिंग दिसतं. आणि एअरबीएनबी वरती सुपर होस्ट नावाचा प्रकार असतो. म्हणजे जो होस्ट, जे घर अतिशय सगळ्यात जास्त रेटिंग्स आहेत, त्याला लोकांना खूप आवडते, त्याला जास्त रेटिंग देतात लोक. आणि एअरबीएनबी त्यांना फीचर करतं सुपर होस्ट म्हणून. आणि सुपर होस्ट जर ती व्यक्ती असेल तर डोळे झाकून बुक करा, तुम्हाला कधीच वाईट अनुभव येणार नाही. आत्तापर्यंत मी इतक्या ठिकाणी एअरबीएनबी वरती राहिलोय पण मला कधीच वाईट अनुभव आलेला नाही. त्यामुळे सुपर होस्ट प्रेफर करा. आणि सुपर होस्ट नसेल पण चांगलं रेटिंग असेल, अबोव्ह 4 स्टार रेटिंग असेल तर डोळे झाकून राहा.
गेस्ट फेवरेट नावाचा सुद्धा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये, म्हणजे गेस्ट खूप जास्त रेकमेंड करतात, तुम्हाला ते रेटिंग दिसू शकतं, त्या ठिकाणी तुम्ही राहू शकता. परत तिथे त्या गेस्टनी दिलेले रिव्ह्यूज असतात, अजिबात पेड रिव्ह्यूज नसतात, ते Airbnb वरती दिलेले रिव्ह्यूज असतात की ती जागा कशी आहे, तो होस्ट कोऑपरेटिव्ह आहे ना, ते जे घर आहे ते कुठल्या भागात आहे, तो एरिया सेफ आहे ना, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला रिव्ह्यूजमध्ये मिळू शकतात. किंवा बुकिंग करायच्या आधी तुम्ही गेस्टची थेट चॅट करू शकता तुम्ही. आता Airbnb का? कारण परत हॉटेलपेक्षा तुम्हाला Airbnb खूप स्वस्त मिळतं. परत ती राहती घरं असतात, त्यामुळे 1 BHK किंवा 2 BHK फ्लॅट तुम्हाला मिळतो. त्यामुळे जर तुमची 3-4 लोकांची फॅमिली असेल तर आपल्याला हॉटेल रूम 2 किंवा 3 अशा बुक कराव्या लागतात. पण 1 BHK किंवा 2 BHK मध्ये 7-8 लोकांपर्यंतची फॅमिली आरामात अकोमोडेट होते. त्यामुळे पर हेड खर्च तुमचा थेट 1 ते 1,500 पर्यंत येतो. कामासाठी जाणार असाल किंवा ट्रॅव्हलसाठी जाणार असाल, बेस्ट ऑप्शन आहे. किचन ॲक्सेसरीज असतात, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला जर समजा कंटाळा आला, बाहेर नाही जायचंय, काहीतरी बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही स्विगी किंवा झोमॅटोवरनं जर ऑर्डर केली तर गरम करून घेऊ शकता. बऱ्याच गोष्टींचे ऑप्शन्स तुम्हाला Airbnb मध्ये मिळतात. बुकिंग सुद्धा खूप सेफ आहे. त्या वेबसाईटवर जाऊन किंवा ॲपवर जाऊन तुम्ही तुमच्या डिटेल्स टाकायच्या. त्याचबरोबर तुम्ही UPI सुद्धा पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्यावरती तुम्हाला मेल येतो, तुमची जी जागा आहे, ज्या डेट्स आहेत त्या कन्फर्म होतात. कन्फर्म झाल्यावर सुद्धा तुम्ही जो होस्ट आहे, म्हणजे त्या घराचा जो मालक आहे, त्याशी तुम्ही बोलू शकता. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी की जनरली ही जी घरं असतात ती तिथल्या स्थानिक लोकांची असतात. त्यामुळे तिथली रेस्टॉरंट्स चांगली कुठली आहेत, सेफ ट्रान्सपोर्ट कुठला, कॅबवाल्याचा नंबर, या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या होस्टकडनं घेऊ शकता, कारण तो तिथला स्थानिक माणूस असल्यामुळे त्याच्या तिथे कॉन्टॅक्ट्स असतात. टिप नंबर 3, जर तुमची इंटरनॅशनल ट्रिप असेल तर तुमच्या सामानाचं, म्हणजे तुमच्या लगेजचं व्यवस्थित नियोजन करा. वेटचं त्याचं कारण असं आहे की सगळेच कपडे आपल्याला घ्यायचे नाहीयेत, तर आपल्याला बऱ्याच खाण्याच्या गोष्टी घ्यायच्या. जनरली इंटरनॅशनल ट्रिपला 15 ते 20 किलो पर्यंत चेक इन बॅग अलाउड असते. कपडे कमी घ्या, खाण्याचे पदार्थ जास्त घ्या. लक्षात ठेवा, जितके खाण्याचे पदार्थ जास्त घ्याल तेवढा तुमचा खाण्याचा खर्च त्या इंटरनॅशनल डेस्टिनेशनला वाचणार आहे. मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो 8 ते 12-15 दिवसांची ट्रिप, अशी साधारण रेंज तुमच्या ट्रिपची असेल तर आपल्याला कपडे घ्यायचे आहेत 8 ते 10 किलो आणि 7 किलोचे खाण्याचे पदार्थ घ्यायचे. म्हणजे पर डे साधारण अर्धा ते 1 किलो आपले खाण्याचे पदार्थ घ्यायचे. आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे हे खाण्याचे पदार्थ तिकडे संपणार आहेत आणि शक्यतो संपवाच तिकडे. म्हणजे येताना जर तुम्ही खरेदी केलीत तर तुमचे खाण्याचे पदार्थ कमी होणार 7-8 किलो. येताना तुम्हाला तुमच्या खरेदीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बॅगेमध्ये ठेवता येणार आहेत. आपला पुढचा पॉईंट आहे खाण्याचे पदार्थ. कुठल्याही ट्रिपचा सगळ्यात जास्त खर्च 3च गोष्टींमध्ये होतो. एक म्हणजे फ्लाईट, दुसरी म्हणजे राहण्याची जागा, त्याचं भाडं, आणि तिसरं म्हणजे खाणं. आता इंटरनॅशनल ट्रिपला जर तुम्ही गेलात तर तिथे म्हणजे एशियन कंट्रीज काही सोडल्यात, म्हणजे थायलंड, बाली अशा कंट्रीज सोडल्यात, तिथे तुम्हाला खाण्याचे पदार्थ आपल्या भारतीय किमतीमध्येच मिळतात. पण युरोप असेल, US असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, मलेशिया सुद्धा किंवा अगदी सिंगापूर सुद्धा, तर अशा ठिकाणी बाहेर खाण्याचे पदार्थ तुम्हाला महाग मिळतात. पण तेच जर तुम्ही तुमचे खाण्याचे पदार्थ किंवा रेडीमेड पदार्थ असतात, म्हणजे भाजी असते, तिथे जाऊन गरम पाण्यात पूर्णपणे गरम करायचे किंवा ओव्हनमध्ये गरम करायचे, मग तुम्हाला रेडीमेड भाजी मिळते. असे जर तुम्ही पॅकेट कॅरी केलेत आणि पर हेड आपण असं मानूयात की साधारण 6 ते 7 दिवसाचं एक वेळचं जेवण जर आपण वाचवलं तर तुमच्या ट्रिपचा खर्च तुम्ही थेट 10 ते 15,000 रुपयांनी कमी करू शकता. जनरली या रेडीमेड भाज्या कुठल्या असतात, म्हणजे पनीरची भाजी असते किंवा पावभाजीची भाजी असते. साधारण एक जे पॅकेट असते ते दोघांना पुरतं, किंवा जर खूपच चांगला खाणार असेल तर एकाला एक पॅकेट पुरतं. ज्या कंट्रीजमध्ये तुम्ही जाणार आहात तिथल्या सुपर मार्केटमधनं तुम्ही ब्रेड विकत घेऊ शकता. तुम्हाला तिथे सॅलड्स पण विकत मिळतात. सुपर मार्केटमधनं घ्यायचं, हॉटेलमधनं घ्यायचं नाही, हॉटेलमध्ये खूप महाग मिळतं. कुठल्याही 7-11ची दुकानं असतात. असं जर तुम्ही 7 ते 8 दिवसांचं जेवण तुम्ही मॅनेज केलं तर तुम्ही खूप जास्त खर्च वाचू शकता. खाकरे सुद्धा नक्की पॅक करा, आणि खाकरा मोठा नाही कारण तो चुरडला जातो अख्खा प्रवासामध्ये. छोटे खाकऱ्याचे पॅक मिळतात, ते कॅरी करायला खूप सोपे असतात. तर जनरली आपल्याला चहा सोबत काहीतरी खावं असं वाटतं किंवा सकाळी उठल्या उठल्या बऱ्याच लोकांना भूक लागते, अशा वेळी लगेच हॉटेल अवेलेबल नसतात किंवा लांब असतात. अशा वेळी एक खाकरा, मस्तपैकी चटणी मारायची आणि सोबत चहा. चहाचे सुद्धा तुम्ही सगळे रेडीमिक्स पॅकेट घेऊन जाऊ शकता, चहा आणि कॉफी. आता ज्यांना तिथे जाऊन लोकल खायचंय, नाही मला खाण्यात पैसे खर्च करायचंय, माझं आहे बजेट, त्यांनी करा ना बिंदास्त खर्च. आता आपली पुढची टिप आहे ती म्हणजे सिम कार्ड. आता बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की अरे मी बाहेर चाललोय, बाहेरच्या देशामध्ये, तर आपलंच सिम कार्ड घेऊन जायचं आणि इथला पॅक घ्यायचा का? तुम्हाला परत एकदा सांगतोय, कधीही तिथली सिम कार्ड तुम्हाला आपल्यापेक्षा स्वस्तच पडतात. आता जिओ आहे, इथे एअरटेल आहे, यांचे पण प्रॉपर पॅक असतात. त्या देशात चाललायत तर 3,000, 7,000, 5,000 असे पॅक्स असतात, आणि ती घेऊन तुमच्या एक्झिस्टिंग सिम कार्डमध्ये तुम्हाला ते पॅकेज मिळतं. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की अजिबात असं करू नका, कारण बऱ्याच वेळा खूप इश्यूज येतात.
आपल्याला नीट गोष्टी कळत नाहीत आणि कधीही मी कम्पेअर करून बघितले तिथली सिम कार्ड कधीही स्वस्त पडतात. सिम कार्ड तर खूप जास्त गरजेचं आहे का, कारण तिथे गेल्यावरती आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने फिरणार आहोत, एकमेकांना कॉन्टॅक्ट करायला आणि जनरली रेस्टॉरंट शोधण्यासाठी, बऱ्याच गुगल मॅपसाठी तुम्हाला कधीही सिम कार्ड पाहिजेच. एअरपोर्टवरती कुठलंच सिम कार्ड घ्यायचं नाही. त्या देशात गेल्यानंतर तुम्ही पहिलं हॉटेल चेक इन करा. तुम्हाला एअरपोर्टवरती गेल्या गेल्या एअरपोर्टचं फ्री वायफाय मिळतं. त्यामुळे तिथली कॅब बुक करणं किंवा तिथल्या तिथे तुमच्या ग्रुपशी तुम्हाला जर कॉर्डिनेट करायचं असेल तर तुम्हाला आरामात करता येईल. हॉटेल चेक इन तुम्ही तुमचं केलं की चौकशी करा की मला जवळ इथलं मार्केट प्लेस कुठे आहे आणि मला सिम कार्ड कुठे स्वस्तात मिळेल. 8 किंवा 15 दिवसाचा पॅक मिळतो खूप स्वस्तात, म्हणजे 1000-1500 रुपयाचं तुम्हाला तिथलं सिम कार्ड मिळू शकतं. छान मोठा इंटरनेटचा पॅक घ्यायचा. तिथे आपण जास्त कॉल करणार नाही आहोत, कॉलपेक्षा आपल्याला इंटरनेट जास्त लागणार आहे, त्यामुळे जास्त इंटरनेटचा डाटा असणारं कार्ड घ्यायचं. कायम लोकल कार्डच घ्यायचं. पुढची टिप आहे ट्रॅव्हल पासेस. आता तुम्ही अशा देशात चाललाय जिथे खूप जास्त म्युझियम्स आहेत, अम्युजमेंट पार्क्स आहेत, तर अशा ठिकाणी शक्यतो बल्क पासेस घ्यायचे. कारण जर तुम्ही एक तिकीट घ्यायला गेलात ना तर ते खूप महाग मिळतं. बऱ्याच वेळा वॉकिंग तिकीट घ्यायला गेलात, म्हणजे थेट तिथे जाऊन तिकीट घ्यायला गेलात तर बऱ्याच वेळा खूप मोठी लाईन असते, आपल्याला अंदाज नसतो त्या गोष्टींचा. त्यामुळे कायम ऑनलाईन बुकिंग करायचं. जनरली प्रत्येक देश म्हणजे जे टुरिस्ट फ्रेंडली देश आहेत त्या देशांची म्युझियम्स असतील किंवा प्राणी संग्रहालय असतील किंवा अम्युजमेंट पार्क असेल, त्या सगळ्याची ऑनलाईन माहिती असते. मग सिंगापूर असेल, थायलंड असेल, मलेशिया असेल, कुठलंही तर ऑनलाईन तुम्ही बुक करायचं आणि जनरली पॅकेज टूर तुम्हाला मिळते. म्हणजे बाबा एका पासमध्ये तुमची 5 म्युझियम कव्हर होतात किंवा 3 अम्युजमेंट पार्क कव्हर होतात. शक्यतो अशा पद्धतीचं बुकिंग करायचं की ते तुम्हाला खूप स्वस्तात मिळतं. स्टँडअलोन घ्यायला गेलात तर ते खूप महाग मिळतं. इव्हन युरोपमध्ये तर प्रत्येक गोष्ट, म्हणजे मी तर ट्रेनचे सुद्धा पास काढले होते. स्विस ट्रॅव्हल पास असतो, युमफ्राऊ ट्रॅव्हल पास असतो. त्या देशाचे ट्रॅव्हल पासेस तुम्ही त्याची माहिती काढा आणि ते ऑनलाईनच बुक करा. एकदम सेफ असतं बुकिंग. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉकिंग टूर्स. प्रत्येक देशामध्ये तुम्हाला फ्री वॉकिंग टूर्स मिळतात. डायरेक्ट सर्च मारायचं. समजा आता इटलीत तुम्ही चाललाय, फ्लॉरेन्स फ्री वॉकिंग टूर, तुम्हाला थेट सगळी इन्फॉर्मेशन येते. त्या वॉकिंग टूरचं रजिस्ट्रेशन असतं, जे फ्री रजिस्ट्रेशन असतं. तुम्ही ते रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला सांगितलं जातं की या वेळेला तुम्ही या चौकात येऊन आम्हाला भेटा. त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगितलं जातं. ती व्यक्ती तुम्हाला संपूर्ण फिरवते, वॉकिंग टूर करते आणि वॉकिंग टूर संपल्यानंतर तुमच्या इच्छेने तुम्ही त्या व्यक्तीला पैसे देऊ शकता. म्हणजे टिप म्हणून तुम्ही ते पैसे देऊ शकता. बऱ्याच वेळा जे स्टुडंट्स असतात हिस्ट्रीचे वगैरे, ते अशा पद्धतीने या वॉकिंग टूर होस्ट करत असतात. मी प्रत्येक ठिकाणी वॉकिंग टूर केलेली आहे. म्हणजे प्रागमध्ये केलेली आहे, व्हेनिसला वॉकिंग टूर केलेली आहे. खूप इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला मिळते. तर शक्यतो वॉकिंग टूर टॅप करा. आता तर आपल्या इथे सुद्धा वॉकिंग टूर व्हायला लागतात. म्हणजे मैसूरमध्ये सुद्धा हेरिटेज टूर होते, मुंबईमध्ये खूप साऱ्या वॉकिंग टूर्स होतात. आपला शेवटचा आणि 7वा मुद्दा आहे ते म्हणजे फ्लाईट बुकिंग. तुम्ही म्हणाला, अरे भाऊ फ्लाईट बुकिंग पहिल्यांदा सांगायला पाहिजे, पण मी नाही सांगितलं. त्याचं कारण असं आहे की याची काहीच म्हणजे अशी एक ठोस थेरी नाहीये की बाबा असं केल्यावरती फ्लाईट स्वस्त मिळतात, तसं केल्यावरती मिळतात. पण मी म्हणेन तसं की जितक्या आधी तुम्ही फ्लाईट बुक कराल तितकी तुम्हाला स्वस्त मिळणार आहे. इतकं सोपं आहे. आणि परत शोल्डर सीझन त्यामध्ये सुद्धा ना अशा गोष्टी आहेत की शक्यतो शुक्रवारच्या फ्लाईट्स महाग असतात, कारण लोक सॅटर्डे संडे युटिलाइज करतात. त्यामुळे सॅटर्डे संडे आणि पुढचा सॅटर्डे संडे तुम्हाला कम्प्लिटली 9 ते 10 दिवस मिळतात. त्यामुळे शुक्रवारच्या फ्लाईट ह्या खूप महाग असतात, पण सोमवारच्या फ्लाईट तुम्हाला स्वस्त पडतात. पण परत जर तो वर्किंग डे असेल आणि त्या दिवशी काही फेस्टिवल असेल तिथे, तर ती फ्लाईट सुद्धा तुम्हाला नक्कीच महाग असू शकते. फ्लाईट बुकिंगचं एकच लक्षात ठेवा, एक म्हणजे आधी फ्लाईट बुक करायचे. इंटरनॅशनल ट्रिप असेल तर कमीत कमी 2 महिने 3 महिने सुद्धा तुम्ही आधी टूर प्लॅन करू शकता. आणि शक्यतो स्काय स्कॅनरवरनं प्रेफर करा. बऱ्याच वेळा मागच्या वेळेला लोकांनी मला टोमणे मारले, काय तुला स्पॉन्सर करतात का? अरे मला अजिबात स्पॉन्सर करत नाहीत. या लोकांनी मला स्पॉन्सर करायला पाहिजे, इतक्या वेळा मी यांना रेकमेंड केले, पण ते तुमच्या फायद्याचं आहे, माझ्या फायद्याचं अजिबात नाहीये. स्काय स्कॅनरनी काय होतं की तुम्ही डेस्टिनेशन टाकलं, काय बरं, मुंबई टू सिंगापूर, आणि त्या फ्लाईटचे ऑप्शन आले, तर ते सिलेक्ट केल्यावर तुम्हाला प्रत्येक वेबसाईट म्हणजे मेक माय ट्रिप, गो आयबीबो, त्या म्हणजे इंडिगो, या प्रत्येक वेबसाईटवर किती फ्लाईटचा खर्च आहे तो तुम्हाला दिसतो. तर मग तुम्हाला कम्पेअर करता येतो की कुठल्या वेबसाईटवरती फ्लाईट स्वस्त आहे, आणि त्या वेबसाईटवर जाऊन म्हणजे काही ऑफर असतील तर तुम्हाला त्या वेबसाईटवर जाऊन फ्लाईट बुक करता येते. एवढाच स्काय स्कॅनरचा उपयोग होतो. ॲक्च्युली तुम्ही स्काय स्कॅनरवरनं बुक करतच नाही, तर तुम्ही त्याच वेबसाईटवर जाऊन फ्लाईट बुक करता. या टिप्स व्यतिरिक्त तुमच्याकडे अशा काही टिप्स असतील की ज्यामुळे ट्रिप स्वस्त होणार असेल, म्हणजे वेबसाईट्स असतील किंवा काही माहिती असेल, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. म्हणजे त्याचा मला तर उपयोग होईलच, पण बाकी आपल्या प्रेक्षकांना पण त्याचा नक्कीच उपयोग होईल. असेच इंटरेस्टिंग आपण व्हिडिओज घेऊन येणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. दर बुधवारी आपण खाण्याचा व्हिडिओ घेऊन येत असतो आणि दर रविवारी आपण छानपैकी आपला ट्रॅव्हल गाईड हक्काचा येत असतो. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात सोडायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.